कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील मुसळधार पावसाचा फटका आता गणेश मूर्ती उद्योगाला देखील बसलाय. पेण, हमरापूर अनेक भागांमधील गणेश मूर्ती कार्यशाळांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो मूर्तींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा थेट परिणाम आता बाजारभावावर दिसून येत असून गणेश मूर्तींच्या किमतीत तब्बल 30% वाढ झाल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना झालेली ही दरवाढ गणेश भक्तांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. तर दुसरीकडे वर्षभराचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मूर्तिकारांवर देखील आर्थिक संकट ओढावलंय. नुकसानग्रस्त कार्यशाळांना तातडीची आर्थिक मदत द्यावी आणि या प्रश्नावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी मूर्तिकारांकडून करण्यात येत असून यंदाचा गणेशोत्सव महागाईच्या सावटाखाली साजरा होण्याची शक्यता व्यक्त होतीये. पीओपीच्या मूर्त्या ह्या वाढल्याचं कारण म्हणजे आता मध्यंतरी परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर अमरापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या पूरस्थितीचा परिणाम हा पीओपीच्या मूर्तींवरती झाला, ज्यामुळे 30% मूर्त्या महागल्यात. याचं कारण म्हणजे याच्या अगोदरच्या मूर्त्या आणि आताच्या मूर्त्या यांच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर जी मूर्ती 500 रुपयापर्यंत भेटत होती तीच मूर्ती आता 800-900 रुपयापर्यंत भेटते. म्हणजे जवळपास 30 ते 40% परिणाम हा लगेचच्या लगेच जाणून दिसतो. याचा परिणाम हा ग्राहकांवर देखील होतो आणि कारखानदारांवर देखील होतो. कारखानदारांवर अशा रीतीने होतो की मूर्तिकारांनी आणलेल्या मूर्त्या या ग्राहक नेतील की नाही नेतील याची शाश्वती अजून देखील कारखानदारांना भेटत नाही. आणि काही कारखानदारांचं पोट हे फक्त म्हणजे जे गणपती काढतो त्यावरती वर्षाचं पूर्ण जे काय आहे ते त्यावरती निर्भरित असतं. मग अशा वेळेस जर कारखानदारांनी काय करावं ही जर अपेक्षा असेल तर शासनाला मला एवढंच सांगायची इच्छा वाटते की त्याने कारखानदारांकडे थोडं लक्ष द्यावं, जेणेकरून पुढची येणारी पिढी ही कारखाना म्हणजे कर्तव्य एक औद्योगिक दृष्टिकोनातून त्या क्षेत्रात पदार्पण करण्याचा प्रयत्न करतील.